राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं अशी सुनंदा पवार यांची इच्छा आहे। पक्ष एकत्र राहिल्यास ताकद वाढते असं सुनंदा पवार यांना वाटतं। पक्ष विखुरलेला राहू नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे। कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे तीच माझी इच्छा असल्याचं सुनंदा पवार यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार आणि अजित पवार यांनी निर्णय घ्यावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं अशी इच्छा सुनंदा पवार यांनी व्यक्त केलेली आहे। पक्ष एकत्र राहिला तर ताकद वाढते असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच पक्ष विखरलेला राहू नये, कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे तीच माझी इच्छा असल्याचं सुद्धा सुनंदा पवार यांनी म्हटलेलं आहे। आताची या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कालच शरद पवार यांचा वाढदिवस होता आणि त्या निमित्तानं अजित पवार यांनी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि आज सुनंदा पवार यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे। विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत। हे फुटलेलं जे कुटुंब आहे, गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब। आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये, सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एकजीव होतो आणि अडचणीमध्ये होतो। जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आम्ही स्वतंत्रपणे काम करतो, पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं। ती कुटुंबाची ताकद होती, ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं। रावण बावधे आताची महत्त्वाची बातमी। पक्ष एकत्र राहिल्यास ताकद वाढते असं सुनंदा पवार यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार यांच्या त्या मातुश्री आहेत।